च्या खेळामध्ये त्या गोष्टीला तितकं तथ्य नाहीये, पण पंचांवर सर्व काही अवलंबून असतं आणि तुम्ही जसा उल्लेख केला, की दोन्ही संघांचे रेफरल संपलेले आहेत आणि त्याचमुळे आता जे काही निर्णय पंच देतील ते दोन्ही संघांना मान्य करावे लागतील. सामना खूप चांगला रंगलेला आहे. पहिला सामना जवळपास एकतर्फी झाला, पण मला असं वाटतं हा सामना तसा होणार नाही, कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत आणि त्याचमुळे ती अनुभूती जी प्रेक्षकांना हवी आहे चांगल्या क्रिकेटची, ती पुढच्या 10 मिनिटांमध्ये पाहायला मिळेल. रिक्वायर्ड रन रेट 19 आहे. 12 चेंडू 38 धावांची गरज. दोनों टीम अब कह रही होगी अपुन के लिए तो अभी अंपायर ही भगवान है। 12 गेंदों का खेल बचा है, 38 रन चाहिए। हर बात का हल निकलता है, मनीष जी पत्थर से भी जल निकलता है। 12 में 38 भी बन सकती है, जरूरत है कोशिश करने की, और कोशिश करने वालों की अक्सर कहा जाता है हार नहीं होती। या तो आप जीतते हो या तो आप सीखते हो। यहाँ पे आप जीतोगे तो नेक्स्ट मैच खेलने को मिलेगा, अगर आप हारोगे तो इस मुकाबले से सीख कर जाओगे और फिर आज के दिन का चौथा मुकाबला आपको खेलने को मिलेगा। महेश आणखीन एक वाघभिळचे गोलंदाज तुम्हाला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डावीकडून ते तयारी करतात. 30 या सकच्या आतमध्ये थर्ड मॅन आहे. फाईन लेग आहे. मिड विकेट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि मिड ऑफला जातात का पाहूया. नंदू त्या ठिकाणी गायडन्स देत आहेत आणि बघा पोझिशन त्यांची एक थोडी अनऑर्थोडॉक्स फिल्डिंग पोझिशन आहे टेनिस बॉल क्रिकेटसाठी. पण पाहूया आता त्या गोष्टीचा फायदा उचलला जातोय का, कारण प्रत्येक कॅप्टन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि नंदू यांच्याकडे तो अनुभव आहेच. पण पाहूया या षटकामध्ये भाव खाऊन जाते श्रीराम फाउंडेशन की मौलिक 11. पहिला बॉल या षटकातला फुल लेन बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड चांगलं क्षेत्ररक्षण अनिकेतचा थ्रो केला स्ट्रायकर साईडला, तोपर्यंत पूर्ण होते एक धाव. घटनांना आता वेग आलेला आहे. एक धाव वाढते. धावसंख्या पोहोचते आता 49. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 37 धावांची गरज. बिल्कुल 49 हुई है रन संख्या, 11 गेंदे 37, रिक्वायर्ड रन रेट बढ़ता जा रहा है। अब चाहिए बड़े शॉट्स। नरेंद्र स्ट्राइक पर होंगे, जिन्होंने एक 6 ऑलरेडी लगा चुके हैं और अब दरकार है कि एक से ज़्यादा आनी चाहिए। टीम अब वेट कर रही है कि नरेंद्र का बल्ला कब बोलेगा। महेंद्र का बल्ला बोलते हमने देखा है, नरेंद्र का कब बोलेगा। बोलावं लागेल, कारण शांत बसून काय चालणार नाही. हा सामना जिंकता येणार नाहीये. पण आता ती जबाबदारी प्रितेशने सुद्धा स्वीकारलेली आहे. ती जबाबदारी महेशने सुद्धा स्वीकारलेली आहे. पण पाहूया नेमकं नरेंद्रच्या मनात चालतंय काय. प्रितेश कितीही क्षेत्ररक्षण बदलेल, पण जर नरेंद्रच्या मनात षटकार खेचणंच आहे तर मग क्षेत्ररक्षण कितीही बदला तो काय फायदा होत नसतं. पण पाहूया आता नेमकं काय घडतं. या षटकामध्ये खूप काय अवलंबून आहे. 11 चेंडू 37 धावांची गरज. पुढचा बॉल महेश. बॉल हवेत आहे. मी म्हणालो होतो की जर माझ्या मनात षटकार खेचणच आहे, तुम्ही करा क्षेत्ररक्षणामध्ये कितीही फेरफार, जागा शोधून मी खेचेन षटकार. लॉन्ग ऑफ क्लियर सिक्सर. ये बेहतरीन शॉट था। देखिए ऑफ टर्म के बाहर की गेंद, ऑन दी ऑफ इस गेंद को खेला अवे फ्रॉम द बॉडी, और काफी बेहतरीन अंदाज में इस गेंद को मैदान के बाहर भेजा है। PSPL मैक्सिमम आता हुआ इस शॉट की दरकार थी, इस शॉट की बात हो रही थी। दूर भेजी ये गेंद, 50 के पार जा चुकी है रन संख्या। नरेंद्र हार और जीत के बीच का अंतर बन के खड़े हैं। 10 गेंदों में 31 रन, आज हीरो बनने का मौका है। चेहरे पर हल्की सी मुस्कान, और ये मुस्कान तब खिलेगी जब टीम जीत आएगी। जब टीम जीतेगी तो पूरी टीम भी स्माइल के साथ कंधों के ऊपर उठाएगी। आज हीरो बनने का मौका है, आज हीरो बनने का चांस है। PSPL का आगाज है, मीरा भाईंदर का त्योहार है, सबके ऊपर छाया है, क्योंकि फिर से एक बार इस सीजन में PSPL का यह त्योहार आया है। नरेंद्र भारती ब्युटिफुल बॅटिंग आणि प्रेशर हँडल करून तो खेळतोय. स्मिनने तितका चांगला खेळ नाही दिला, पण स्मिन एक स्लीपिंग पार्टनर म्हणून एक साथ नरेंद्रची देतो, जी खूप महत्वाची बाब आहे. कारण पार्टनरशिप स्मिन आणि नरेंद्रच्या दरम्यान 13 चेंडूत 25 धावांची पार्टनरशिप आहे. 10 चेंडूत 31 धावांची गरज. पुढचा बॉल महेश ओव्हर द विकेट. फुल लेन बॉल लॉंग ऑन आहे तो, पण बनतोय दर्शक. या मैदानात वाजेल माझ्याच नावाचा डंका, तुम्ही घेऊ नका माझ्या कामगिरीवर शंका, हे सांगताना खेचलाय षटकार. जी हाँ बिल्कुल, जब टूटे हुए परिंदे उड़ते हैं तो तूफान भी अपना रास्ता छोड़ देते हैं। आज इस टूटे हुए परिंदे ने फिर से एक बार मैदान में देखिए, ऑफ टर्म के बाहर की गेंद हेलीकॉप्टर स्टाइल में नरेंद्र है, लेकिन महेंद्र की तरह शॉट खेल रहे हैं, और ऐसा कहना होगा माही नहीं नरेंद्र मार रहा है। 2 बॉल्स तर आता मागचे महेंद्र नाही नरेंद्रच्या नावावर गेलेले आहेत. पण आता महेश, जर तुमच्यावर भरोसा 5व्या षटकासाठी ठेवलेला आहे तर तुमच्याकडे काही ना काही आहे ते
तुमच्या कॅप्टनला अपेक्षित आहे आणि पाहूया ती अपेक्षा पूर्ण केली जाईल का. कारण तुमची अपेक्षा पूर्ण करायची असेल तर तुम्हाला इतरांपेक्षा चांगला खेळ द्यावा लागेल आणि पाहूया आतापर्यंत इतरांपेक्षा चांगला खेळ नरेंद्र या फलंदाजाचा राहिलेला आहे. पण आता पाहूया गोलंदाजी पुन्हा एकदा आपली जादू दाखवेल का. इक्वेशन बदललंय. 9 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. स्लीप आहे, गली आहे, कव्हर पॉइंट आहे, फाईन लाईक आहे सर्कलच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल आणि या मैदानात फुलटॉसला माफी नाही. सांगून आम्हाला करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय या मीरा भाईंदर मध्ये नरेंद्र या नावाचं. लगातार 3 गेंदों पर 3 सिक्सर आते हुए रनों को मैदान पर पहाड़ करता है. सब खेलते हैं लेकिन नरेंद्र अब तो खिलवाड़ कर रहा है. मैदान के अंदर नरेंद्र नाम का तूफान आया है. 13 गेंदों में 32 रन, पार्टनरशिप 15 गेंदों में 37 रनों की, और इस मुकाबले में जान है. ये मुकाबला ऑन है. श्री राम फाउंडेशन टीम चली फिलहाल सीनातान है. PSPL का यह आयोजन है और बेहतरीन एक मुकाबला होता हुआ. 8 चेंडू 19 धावांची गरज आहे. 67 झाले आहेत आणि आता 19 ची अजूनही गरज आहे. लगातार 3 षटकार आलेत. पण गोलंदाजाला सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की घाबरून नाही चालणार. जर तुमच्यात भीती आहे तर क्रिकेटचा खेळ तुमच्यासाठी नाही. आणि पाहूया तीच निर्भीड गोलंदाजी आता महेशच्या वतीने पाहायला मिळेल का. वाईड यॉर्करचा पर्याय वापरलेला आहे. योग्य त्या वेळी त्या पर्यायाची निवड केली आणि आता तुम्ही पंचांकडे पाहूच नका कारण तुमचे रेफरन्स संपलेत. येतोय हा डॉट बॉल. ये बिंदी गेंद मानो कि कोने सोने से कम नहीं थी, क्योंकि 3 गेंदों में 3 सिक्स. अब तक इस ओवर से 19 रन. आखिरी गेंद बची है. 7 गेंदों का खेल बचा है. 19 ही बनाने हैं. नरेंद्र के ऊपर निगाहें है और आज इस खिलाड़ी ने फिर से एक बार हीरो बनने का चांस बनाया है. नाम ऐसा करो कि काम हो जाए, काम ऐसा करो कि नाम हो जाए. 7 चेंडू 19 धावा. शेवटचा बॉल या 5व्या षटकातला. बॉल हवेत आहे. तुम्ही ठेवा माझ्यावर डोळे झाकून भरवसा. मी लावत राहीन धावफलकावर. 6 धावांचा ठसा. षटकार. बिल्कुल क्या शॉट खेला है अब की बार. इस ओवर का ये 112 की स्पीड से आई गेंद, लेकिन उतनी दुगनी रफ्तार से बाहर गई ये गेंद. नरेंद्र आए हैं क्या फिर से टीम के लिए खुशियों की सौगात लाए हैं, लेकिन फिलहाल तो नरेंद्र इस ओवर में छाए हैं. 4 छक्के इस ओवर में. 15 गेंदों में 38 रन. 5 छक्के इस मैच में, इस इनिंग में आए हैं. 253 की स्ट्राइक रेट से बल्लेबाजी करता हुआ यह सितारा टिमटिमाता हुआ इस खिलती धूप में चमक रहा है. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 13 ची गरज आहे. मागच्या षटक हे 25 धावांचं राहिलंय. 2 षटकांमध्ये 38 धावांची गरज असताना वाटलं होतं की दबदबा राहील मौलिक 11 वाघबेट ठाणे या संघाचा. पण मागच्या षटकामध्ये वन साइड हिरो हे गाणं माझ्यासाठीच लिहिलंय. अशीच फलंदाजी बघा. मागच्या षटकात काय घडलं. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. फोर्स केलाय. लॉंग ऑफ क्लिअर केलाय. त्याने पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल हेलिकॉप्टर स्टाईलने खेळलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर. फुल टॉस बॉल. त्या फुल टॉस बॉलवर पूर्णपणे आपल्या ताकदीचा वापर केला आणि त्यानंतर लेन बॉल आणि ऑन ड्राइव. सर्व स्ट्रोक जे आहेत ते इन फ्रंट ऑफ द विकेट खेळलेत आणि सर्वच्या सर्व षटकार. बिल्कुल नरेंद्र मानो की कह रहे हैं टारगेट बड़ा है, अंधेरा घना है, लेकिन दिया जलाना और लड़ना कहाँ मना है. हम लड़ेंगे, जीतेंगे या हारेंगे, हम कोशिश करेंगे, और जो कोशिश करते हैं उनका भी इतिहास याद रखा जाता है. या तो आप हारते हो, या तो आप जीतते हो, या तो आप सीखते हो. इस मुकाबले में जीतोगे तो नरेंद्र को कोई नहीं भूलेगा. आज के दिन में नरेंद्र की ये इनिंग याद रखी जाएगी. लेकिन अभी भी 6 गेंदों में 13 बनाने हैं. पार्टनरशिप 17 गेंदों में 43 रनों की, जिसमें 38 रन नरेंद्र के बल्ले से, 2 रन स्मिन की नहीं. एंजॉय कर रहे हैं नरेंद्र की बल्लेबाजी. एक्झॅक्टली. पण आता एन्जॉय करण्याची वेळ संपली कारण आता स्मिनकडे स्ट्राईक पोहोचते. ज्या मागच्या षटकामध्ये पूर्णपणे जबाबदारी स्वीकारली होती नरेंद्र भारतीने आणि आता स्मिनकडे जबाबदारी आलेली आहे. नरेंद्रने तर आपलं काम पूर्ण केलेलं आहे पण स्पिनला ते काम पूर्ण करायचंय. पुढचे 6 बॉल्स महत्वाचे आहेत. मागच्या षटकामध्ये पूर्णपणे दबदबा श्रीराम फाउंडेशन ओळाचा पडता. पाहूया या महत्वाच्या षटकामध्ये तो पुनरागमनाचा खेळ. रुद्र पाटील जे बाळखुमचे आहेत, जबरदस्त बॉलर आहेत, यंगस्टर आहेत आणि अपकमिंग यंगस्टरकडे ती कॅपेबिलिटी आहे होत्याचं नव्हतं करण्याची, नव्हत्याचं होतं करण्याचं. आणि म्हणून आता रुद्राकडून ती अपेक्षा वाढलेली आहे. शेवटच्या षटकावर जर कॅप्टन माझ्यावर भरोसा ठेवतायत माझ्या संघात अनुभवी गोलंदाज असताना, तर मग रुद्रकडे ते आहे काहीतरी आणि पाहूया ते देण्याचा प्रयत्न कसा करतील. 6 गेंदे 13 रन. एक यंगस्टर के ऊपर निगाह है. टाइम संपलेला आहे प्लीज. या ठिकाणी माहिती मिळालेली आहे. वेळ संपलेली आहे. 30 सेकंडच्या आत 5. तो दायरे के अंदर एक और खिलाड़ी लिया जाएगा. 4 ही खिलाड़ी अब 30 गज दायरे के बाहर रहेंगे. ऑकवर्ड बॉडी पोझिशन. बॉलिंग रुद्र पाटील. जबरदस्त बॉल. हा डॉट बॉल सुद्धा तितकाच महत्वाचा राहिला. मी म्हणालो होतो की रुद्रकडे काही ना काही आहे आणि ते त्यांनी दाखवलं. पहिला बॉल येतोय डॉट या षटकातला.
बिल्कुल इस मुकाबले में पहली गेंद डॉट के साथ विकेट आई है। स्मिन कीनी रनआउट के रूप में आउट होंगे। अब 5 गेंदें बची होगी, 13 रन बनाए हैं। दिक्कत रहेगी कि नरेंद्र स्ट्राइक पर पहुंच गए हैं। 4 ही खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर रहेंगे। आउट होते हुए रनआउट के रूप में स्मिन कीनी। देखिए बॉडी पर ये गेंद थी, चालाकी करने की कोशिश थी पूरी विकेट कीपर द्वारा, लेकिन क्रीज छोड़ी थी स्मिन ने। ये अच्छी बात है टीम के लिए। अनप्लेबल बॉल होता, म्हणजेच डावखुऱ्या फलंदाजासाठी लेग कटर बॉल आणि विकेट किपरने चांगली पोझिशन. प्रितेश यष्टांच्या मागे खूप चांगलं काम करतायत आणि त्याचमुळे आता पुढचे 5 बॉल जिंकण्यासाठी 13ची गरज आहे. मागच्या षटकाला अनलाइज केलं तर तो कॉन्फिडन्स तर नरेंद्र भारतीचा आहे, पण तो एंड वेगळा होता. आता एंड बदललेला आहे. पाहूया तोच खेळ जो मागच्या षटकामध्ये नरेंद्र भारतीने खेळला होता तो या षटकात खेळला जाईल का? कारण आता ही पुढची 5 मिनिटं दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकून पुढच्या सामन्यामध्ये खेळण्याची इच्छा आहे आणि त्याचमुळे पाहूया ती क्वालिफाईंग स्टेज तर नसेल, पण मात्र जर पुढचा तिसरा सामना जिंकला तर तुम्ही क्वालिफाईड होणार आहात थेट मंगळवारसाठी. बिल्कुल 70 रन बनाए थे 5.1 ओवर की समाप्ति के पश्चात पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए गोपाल सुनील राठौड़ राइट हैंडेड बल्लेबाजी के लिए बीच मैदान में। मुलिक 11 वाकबिल जीतेगी या श्रीराम फाउंडेशन? फुल्लेन रुद्र आपल्या कामगिरीचा कस लावतोय. फलंदाजाला बॅकलिफ्टचा वापर करता येत नाही. बॅकलिफ्टला खाली घेण्याखेरीज पर्याय नव्हता नरेंद्र भारतीकडे. पहिले दोन्ही बॉल मौलिक 11 बागबेच्या बाजूने. बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर चल के आए थे और ऐन वक्त पर अपना शॉट चेंज करने पर बिल्कुल यहाँ पर कोशिश की थी, क्योंकि देखिए शॉट चेंज करने पर मजबूर कर दिया था गेंदबाज ने। रुद्र काफी कसी हुई गेंदबाजी, पहली 2 गेंदों पर पलटा रुद्र का भारी है, आने वाली 4 गेंदों पर किसका पलटा भारी रहेगा ये सवाल है। पुढचा बॉल रुद्रचा ओव्हर द विकेट. फुल टॉस विकेट कीपर चुकले आणि आता फायदा झाला काही न करता श्रीराम फाउंडेशनचा. 22च्या 4 मिळतील. धावा कशा येऊ द्या, फोन पे ने पैसे येऊ द्यात, जीपे ने येऊ द्यात, रोकडे येऊ द्यात, पैसे येणं महत्वाचे आहे जे आजकाल येत नाही. 1000 रस्ते ना पालिए, जो मिला उसे संभालिए। आप अब तक अच्छी गेंदबाजी कर रहे थे, ऑफ स्टिक के बाहर वाइड यॉर्कर अच्छे फेंक रहे थे आप, अलग वेरिएशन करने का प्रयास, और प्रयास में देखिए क्या हाल हुए, बेहाल हुए। रन 4 आए और इस मुकाबले में एक विंडो ओपन कर दी है आपने सामने वाली टीम के लिए। अगर ये गेंद डॉट आ जाती, फिर से एक बार एक वाइड यॉर्कर आ जाती, तो मुकाबले में एक अलग बात थी। अगर मगर काश को तवज्जो नहीं दी जाती, यही तो क्रिकेट है। गोपाल आलाय नॉन स्ट्रायकर साईडला, पण नरेंद्र अजूनही स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 17 चेंडूमध्ये 38 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी आतापर्यंत आपल्या संघाला दिलेलं आहे. शेवटचे 3 बॉल आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. फिल्डिंग पोझिशन आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ, सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल रुद्र, फुलटॉस बॉल आउटसाइड आहे. शक्य तेवढे प्रयत्न केले तर अशक्य असं काहीच राहत नाही आणि ते प्रयत्न चालू आहेत नरेंद्रचे. बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार, चौकार. बिल्कुल इस बार किस्मत का साथ बहादुर को मिला है। बैट का पेस ओपन किया था, एक और फुल टॉस गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा लगा। ये गेंद जितना बल्ले पे लगी है उतना ही दिल पे लगी होगी मुलिक 11 वाकबिल के, क्योंकि देखिए बल्ले का बाहरी किनारा कहीं पे भी जाती है ऐसी गेंदें जब बल्ले के किनारे लगते हैं, लेकिन अब की बार किस्मत का साथ बहादुर नरेंद्र को मिला है। 42 रनों पर पहुंचे 18 गेंदों में, 2 गेंदें 5 रन चाहिए इस मुकाबले में जीतने के लिए। नरेंद्र बीच मैदान में हार और जीत के बीच का अंतर बनकर खड़े हैं। जमी गवा रहेगी, अर्श गवा रहेगा, वो अंतक ना हारा, इनका संघर्ष गवा रहेगा। जिंकेल कोण तुम्हाला मला कोणालाच माहित नाहीये, पण प्रयत्न दोन्ही संघांचे चांगलेच दिसलेले आहेत. कारण आता आपण जर कुठल्याही स्पर्धेत सहभागी झालोय तर मग जिंकण्यासाठी सहभागी झालेलो आहोत आणि तेच जिंकण्याची जिद्द नरेंद्रच्या प्रत्येक स्ट्रोकवर पाहायला मिळाले. ते जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आले होते तेव्हा सिच्युएशन त्यांच्या विरोधात होती, पण प्रवाहाच्या विरोधात जे जातात त्यांनाच लोकप्रियता मिळते आणि तोच खेळ नरेंद्रचा आतापर्यंत पाहायला मिळालाय. कॅप्टन कसा असावा त्याचं प्रमाण त्यांनी आतापर्यंत दिलेलं आहे. पण रुद्र पाटील काय सुरुवात या षटकाची त्यांनी केली. विकेट, डॉट, बाईज, चौकार. आता पुढचे 2 बॉल, आवश्यकता 5 धावांची. रिक्वायर्ड रन रेटवर आता लक्ष न देता धावा किती आहेत, बॉल किती आहेत त्यावर लक्ष द्यावं लागेल. फुलटॉस बॉल आणि सामन्याला आपल्या बाजूनं घेऊन जाणारा हा चौकार. 1 चेंडू 1. 4 रन आते हुए अभी सेलिब्रेशन ऑन किया था नॉन स्ट्राइकिंग एंड के बल्लेबाज गोपाल ने, लेकिन नरेंद्र ने और अंपायर ने कहा रुकिए जरा, सब्र कीजिए, क्योंकि सब्र का फल मीठा होता है। 19 गेंदों में 46 पर पहुंचे नरेंद्र के हाफ सेंचुरी जड़ेंगे, लेकिन हाफ सेंचुरी से ज्यादा ये बड़ी इनिंग आई है। फुल टॉस गेंद इनसाइड आउट का प्रयास, 4 खिलाड़ी जो 30 गज दायरे के बाहर थे उसका फायदा अब हो रहा है बल्लेबाजी करने वाली टीम श्रीराम फाउंडेशन को। नरेंद्र किसने सोचा था
कि जो खिलाड़ी पहली 10 गेंदों में सिर्फ 12 रन बनाए थे वही खिलाड़ी 19 गेंदों में 46 पर पहुंचे। मैग्निफिसेंट बैटिंग, ब्रिलियंट बैटिंग, कैलकुलेटिव रिस्क के साथ बल्लेबाजी की है और एक गेंद में 1 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। एक गेंद 1 रन, रन संख्या 85 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट और 83 पर थी मुलिक 11 वाघविल 5.5 ओव्हर की समाप्ती के पश्चात पहिले पडाव में। विकेट फॅक्टर खूप महत्वाचा असेल जर स्कोर लेवल झाला तर, आणि त्यासमोर 4 विकेट मौलिक 11 चे होते आणि श्रीराम फाउंडेशनचे 3 आहेत. त्यासमोर पाहूया आता 1 चेंडू 1 धाव. काय घडतंय महत्वाचं आहे. शेवटची पोझिशन, विकेट जर मिळवला तर मग तो एक इतिहास रचला जाईल. रुद्रकडे ती कॅपॅसिटी आहे. रुद्रला हिरो बनण्याची संधी आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज आणि नरेंद्रने तो मोकाच दिला नाही. अर्धशतक पूर्ण करतोय आपल्या स्टाईलनं नरेंद्र भारती. PSPL ची सेकंड 50. डीजे थैंक यू डीजे। बिल्कुल ये अपने अंदाज में मुकाबले को समाप्त किया है। कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, इरादों में दम हो तो मंजिलें भी झुका करती है और आखिरकार इस खिलाड़ी ने अपने बलबूते इस मंजिल को झुकाया है।